एकदम शशांक दादानं पिक्चर पाहिले कसं काय नेलं रे बा. तर व्लॉगला एंड पर्यंत पहा, माहितीच पडणार. मी तुमचा तेजा म्हणजेच प्रँक स्टार. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. सकाळी सकाळी शशांक दादाचा कॉल आला, चल म्हणे पिक्चर पाहिले, काऊन की तुला कमेंटला सर्वात जास्त लाईक आले म्हणे. म्हटलं चलो आता आपण निघालोय मिराज सिनेमावर जाले. मी अमरावतीमध्ये प्रँक व्हिडिओ बनवतो म्हणून लोक मला प्रँक स्टार समजतात, म्हणून मी स्वतःला प्रँक स्टार समजतो. मग काय पोचलो ना रे बा तपाडिया सिटी सेंटर मध्ये. झटपट पोचलो मिराज टॉकीज वर. सगळे लोक आले होते. मी म्हटलं दादा मी पण आलो. मी तू नाही पाहिजे ना बे, तू आहे म्हणून माहिती आहे. दादा म्हणे सर्वात पहिला विनर हा आहे, तर पहिले याला अंदर पाठव म्हणे. ए जूड हाय. आणि आपल्या परीक्षित दादाचं काहीतरी वेगळंच चालू असतं. मी तर रॅन्डमली कमेंट केली होती रे बा, तुमच्या भावानं घेतली एंट्री अंदर. परीक्षित दा आणि मी एकमेकाला सडवू राहिलो होतो. परीक्षित दा आले, म्हटलं चला आता पिक्चर पाहा. तेवढ्यातच आपले फॉलोअर्स भेटले. त्याच्या दादा तुझे व्हिडिओ लय भारी असते म्हणे, तुझे व्हिडिओ सर्वात जास्त कॉमेडी असते म्हणे भावा. एवढी तारीफ केल्यानंतर माझी छाती फुगली ना रे बा. मग काय टॉकीज मध्ये आलो, पिक्चर चालू झाला. पिक्चरातलं काही समजत नव्हतं, पण पिक्चर पाहायला मजा येत होती. माझ्या मित्र म्हणे काही असो बा, पिक्चर तर खतरनाक आहे म्हणे. आणि आम्ही जो पिक्चर पाहायला आलो त्याचं नाव होतं 3 पायाचा घोडा. 3 पायाचा घोडा नव्हता, पिक्चर होता. झाला रे भाई पिक्चर. पब्लिक पिक्चर खतम झाला आणि आम्ही निघालो टॉकीजच्या बाहेर. खूप लोक म्हणते शशांक दादातला ऍटिट्यूड आहे. पर्यंत मी ओळखतो तेपर्यंत तर मला आतापर्यंत ऍटिट्यूड दिसला नाही. भारत माता की जय. पोट भरल्यासारखं वाटतंय की मी याच्या ब्लॉग मध्ये आलो, कारण याच्याकडनं आज राशन भेटणार आहे मला याच्या बदल्यात ब्लॉग मध्ये. हे सगळं तर ठीक होतं, पण नाही तर मग याच्यासारखं होते. असा होता ना रे बा 3 पायाचा घोडा. इथपर्यंत ब्लॉग पाहिलाच असेल तर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. खाली कमेंट करून सांगा की कोण कोण माझे प्रँक व्हिडिओज पाहिजे. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र पब्लिक.